वैष्णवी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणनं पत्नीचा अमानुष छळ केला होता। पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेशवर 2019 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे। वैष्णवीची आत्महत्या नाही तर तिची हत्या झाल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केलाय। तर हगवणे कुटुंबियांकडून आमच्या जीवाला धोका आहे, त्यांच्यावर मकोका लावण्याची मागणीही कसपटे कुटुंबियांनी केली। वैष्णवीच्या बाळाला पोलिसांच्या उपस्थितीमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं। बाळाला झोपेचे इंजेक्शन दिल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केला। वैष्णवीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी सासऱ्यानं एका हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय। राज्यभरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असताना दुसरीकडे राजेंद्र हगवणे चक्क मटणावर ताव मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातो। हगवणे कुटुंबियांनी कसपटे कुटुंबाकडून हुंड्यात घेतलेली 48 लाखांची फॉर्च्युनर कार पोलिसांनी ताब्यात घेतली। त्याचबरोबर हगवणेंकडून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे। पोलीस या प्रकरणात कडक कारवाई करतील। प्रकरणाला फाटे फोडणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। हगवणे प्रकरणाबाबत अजित पवार गंभीर नाहीत असं नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली। मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत, नियमात बसत असेल तर मकोका लावण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले। यानंतर ही मोठी बातमी समोर येते। हगवणे बाप लेकाला आता कोर्टामध्ये आणलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया समोर येताना दिसतेय। तर वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केली आणि त्यानंतर 8 दिवसांनी बाप लेक हे अटकेत सापडलेले आहेत। त्यांचे मेडिकल केल्यानंतर आता त्यांना कोर्टामध्ये आणले, तेव्हाची ही दृश्य आपण बघत आहोत। त्याचबरोबर वैष्णवीचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे आता या दोघांना, या नराधमांना किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते, कोणती कोठडी दिली जाते ते बघावं लागणार आहे। कारण वैष्णवीनं आत्महत्या केली आहे, तिचा मृत्यू झालेला आहे, ती जिवंत नाहीये आणि त्यामागचं कारण म्हणजे हगवणे कुटुंबियांनी केलेला छळ। आणि त्या पार्श्वभूमीवर आता 8 दिवसानंतर जेव्हा हे बाप लेक सापडलेले आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये नेमका काय निर्णय कोर्ट घेतं ते बघावं लागेल। तर याआधी वैष्णवीचा नवरा आणि त्याचबरोबर नणंद यांना अटक करण्यात आली होती, सासूलाही अटक झालेली होती। आता सासरा आणि दीर या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। 8 दिवस हे दोघेही फरार होते, आता पोलिसांच्या कचाट्यात सापडलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांची मेडिकल करण्यात आली आहे, आता त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याविषयी नेमका काय निर्णय होतो ते बघावं लागेल। कारण 21व्या शतकात सुद्धा हुंड्यासाठी सुनेचा छळ यांनी लावलेला होता। मुख्य म्हणजे ते एका पॉलिटिकल पार्टीमध्ये पदाधिकारी होते आणि आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन लोकांना धमकावत होते, अशी ही माहिती समोर आली आहे। सुनेचा छळ करताना सुद्धा या पदाचा फायदा घेऊन धमकावलं जात होतं, सुनेच्या घरच्यांना धमकावलं जात होतं, अशी ही माहिती समोर आलेली आहे। आणि अशामध्ये जेव्हा सुनेचा जीव गेला त्याच्यानंतर मात्र हा जो सासरा आहे तो सुनेचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये पडलेला असताना दुसरीकडे तो फरार झाला होता, पळून गेला होता आणि मटणावर ताव मारल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता। आता तो सापडलेला आहे पोलिसांना आणि पोलिसांनी त्याला कोर्टात हजर करण्यासाठी आणलंय। पण लोक त्याच्यावर काही भिरकावतानाही आपल्याला दिसून येत आहे। टोमॅटो भिरकावतानाची ही दृश्य आपल्याकडे आलेली होती, कारण कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये महिला जमलेल्या आहेत। भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या जमलेल्या आहेत, त्या संतप्त झालेल्या आहेत। त्यांच्याकडून इथं घोषणाबाजी केली जाते, आंदोलन केले जाते। ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने तिथं जमलेल्या आहेत। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? या बाप लेकाला कोर्टात हजर करण्यात आल्याची माहिती आहे, सध्या काय स्थिती तुम्हाला या ठिकाणी दिसतीये? आपण पाहू की खरं तर वैष्णवी हगवणे प्रकरणातील जे 2 मुख्य आरोपी आहेत, राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे, यांना जे आहे ते त्यांना कोर्टात आणण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात कोर्टरूममध्ये त्या दोघांना हजर करण्यात येईल। या दोन्ही आरोपींना घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या सगळ्या प्रकरणावर जी आहे ती कोर्टासमोर सुनावणी सुरू होईल। पण त्यापूर्वी भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून कोर्टाच्या गेटवर जे आंदोलन सुरू होतं, जोरदार घोषणाबाजी या हगवणे कुटुंबाच्या विरोधात सुरू होती आणि हगवणे कुटुंबातल्या या दोघांना म्हणजे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टात आणताना
टोमॅटो फेकत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून निषेध जो आहे तो करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय ही सगळे दृश्य आहेत कोर्ट नंबर 3 ची जे जिल्हा सत्र न्यायालय आहे त्या गेट नंबर 3 ची सगळे दृश्य आहेत. भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला होता. आज सकाळपासून आक्रमक निश्चितच अभिजित, आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं जातं आणि जेव्हा हे आरोपी तिथे आले, तिथे दिसले, तेव्हा या लोकांचा, या महिलांचा राग अनावर झाला आणि त्यानंतर त्यांनी टोमॅटो फेकले त्यांच्या दिशेनं, असं आपल्याला दिसतंय. दरम्यान आता पुढे नेमकं काय होतं कोर्टात ते बघावं लागेल. याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आरोपी हगवणे कुटुंबातील बाप लेकाला आता आणलेला आहे. हे दोघेही फरार होते. मागील 8 दिवसांपासून पोलीस त्यांच्या मागावर होते, पण ते सापडत नव्हते. आता त्यांना अटक करण्यात आली आहे आणि कोर्टामध्ये हजर केलं जाते. पुण्याच्या घटनेशी माझा संबंध नाही, काही जण मला विनाकारण बदनाम करतायत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. कसपटे कुटुंबियांना आज भेटणार असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली. हगवणे कुटुंबावर कडक कारवाई होणार, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिल्यात, अशी माहिती अजित पवारांनी दिली. वैष्णवी आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे, अशा वृत्तीची लोक ठेचून काढणं गरजेचं आहे, असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय. बच्चू कडूंनी अजित पवारांसह देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. शेतकरी आणि दिव्यांगांच्या निधीसाठी पैसे नसल्याचं अजित पवार म्हणतात. मात्र त्यांचा स्वतःचा पगार 55,000पेक्षा 3.5 लाखांवर गेलेला आहे. 55,000वरून, कारण अजित पवार सर्वात गरीब माणूस आहेत. तर त्यांनी 70,000 कोटींचा घोटाळा नक्की आपल्या देशात केला होता की कोणत्या दुसऱ्या देशात केला होता, असा टोलाही त्यांनी लगावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी नागपूर दौऱ्यावर येणार आहे. नागपुरातील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी तयारीचा आढावा घेतला. देशात प्रतिष्ठेची समजली जाणारी मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू झाली आहे. महायुतीमध्ये शिंदे सेना 227 पैकी किमान 100 जागांवर दावा ठोकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे. नाशिक पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीनं दावा करून काही होणार नाही. पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, दादा भुसेंनी हे वक्तव्य केलं. येत्या काही महिन्यामध्ये मुंबई तर 2 महिन्यात महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार, भाजप आमदार किरीट सोमय्या यांनी हा दावा केलाय. मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करणं अनिवार्य करण्यात आलंय. नॅक मूल्यांकन न केलेल्या 20 महाविद्यालयांची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान मूल्यांकन केल्याशिवाय प्रवेश क्षमता बहाल होणार नसल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलंय. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना महसूल विभागानं मोठा दणका दिलाय. बोगस जन्मदाखले परत घेण्यासाठी सरकार आक्रमक झालं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी याबाबतचे निर्देश दिले. तर रद्द केलेले सर्व जन्म प्रमाणपत्र शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. कोकण रेल्वे सुरू होऊन 35 वर्ष उलटली तरी विविध प्रवासी सुविधांची प्रतीक्षाच आहे. ही कोंडी फुटून आता कोकण रेल्वेच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेण्यास अखेर राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून राज्याची संमती कळवली. 26 मे पासून उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानचा जलप्रवास 25 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे या प्रवासासाठी प्रवाशांना एका फेरीसाठी 80 ऐवजी 105 रुपये मोजावे लागणार आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंप पॅनलचं मोठं नुकसान झालं. दरम्यान सौर पॅनल बदलून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भुसावळच्या बेल्हाळा गावात पावसानं उन्हाळी कांद्याचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं खरीप हंगामाचं नियोजन कोलमडलेलं आहे. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. करमाळा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा, जेऊर आदी भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.